everyone, welcome to EduCraft classes. I am Hemlata Sachin Kokre, BSc LLB. Today we will see in this video adverb. आज आपण समर वेकेशन स्पेशल बॅचेस मध्ये इंग्लिश ग्रामर पाहत आहोत. इंग्लिश ग्रामर मध्ये पार्ट ऑफ स्पीच म्हणजे शब्दांच्या जाती, त्यामध्ये प्रत्येक टाइप्स आपण इथे डिटेल मध्ये पाहत आहोत. त्यामध्ये आता 6वा टाइप आहे तो म्हणजे ऍडवर्ब. ऍडवर्ब म्हणजे क्रियाविशेषण. क्रियाविशेषणचे प्रत्येक टाइप आपण सविस्तर इथे पाहणार आहोत. आता त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही लक्षपूर्वक ऐका आणि या व्हिडिओला अजून सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या. आता ऍडवर्ब म्हणजे काय त्याची डेफिनेशन आहे. Adverb is a word that can modify or describe a verb, adjective, another adverb or entire sentence. म्हणजे काय तर क्रियाविशेषण हा असा शब्द आहे जो क्रियापद, विशेषण, क्रियाविशेषण किंवा संपूर्ण वाक्य बदलतो किंवा संपूर्ण वाक्याचे वर्णन बदलतो, तो म्हणजे क्रियाविशेषण. आता त्याचे टाइप्स कोणते आहेत? त्याचे टाइप्स आहेत, पहिला टाइप आहे टाइम ऍडवर्ब, दुसरा आहे प्लेस ऍडवर्ब, तिसरा आहे मॅनर ऍडवर्ब, चौथा आहे फ्रिक्वेन्सी ऍडवर्ब, पाचवा आहे डिग्री ऍडवर्ब, सहावा आहे इंट्रोगेटिव्ह ऍडवर्ब, सहावा आहे रिलेटिव्ह ऍडवर्ब, सातवा आहे कंजक्टिव्ह ऍडवर्ब, नववा आहे ऍडवर्बियल फ्रेजेस आणि 10वा आहे पॉसिंग ऍडवर्ब. हे टाइप आपण घेऊया. टाइम ऍडवर्ब म्हणजे काय तर त्याची मीनिंग आपण लिहिलेले आहे. दे हेल्प यू नो व्हॉट टाइम इज इट, म्हणजे त्याची वेळ काय आहे हे दर्शवतो. आता त्याचे एक्झाम्पल द्वारे आपण सिद्ध करूया. एक्झाम्पल आहे डेली. डेली म्हणजे दररोज, टुमारो म्हणजे उद्या, वन्स म्हणजे एकदा, सून म्हणजे लवकरच, लवकरात लवकर. आता सेंटेन्स आहे सी विल विजिट द हॉस्पिटल टुमारो, म्हणजे ती काल हॉस्पिटलला भेट देणार, ती उद्या हॉस्पिटलला भेट देणार आहे. आता इथे टाइम ऍडवर्ब कोणता आहे ते म्हणजे टुमारो. इथे टाइम दर्शवला आहे, कधी जाणार आहे ती हॉस्पिटलला भेट, कधी देणार आहे तर उद्या देणार आहे, म्हणून इथे अंडरलाईन करून घेऊया लगेच. आणि दुसरा टाइप आहे प्लेस ऍडवर्ब. प्लेस म्हणजे काय ठिकाण, क्रियाविशेषण, ठिकाणाचे क्रियाविशेषण. त्याचे मीनिंग आहे दे हेल्प यू टॉक अबाउट वेअर थिंग आर. ते काय दर्शवतं? ठिकाण दर्शवतो. कोणत्याही वाक्यामध्ये तो हे क्रियाविशेषण काय दर्शवतं? ठिकाण दर्शवतं. एक्झाम्पल आहे एव्हरीवेअर, कोठेही, नियर म्हणजे जवळ, फार, दूर, देअर म्हणजे तिथे. आता सेंटेन्स आहे दे विल मीट यू देअर, म्हणजे काय तर ते तिथे तुम्हाला भेटतील. त्याचा इथे प्लेस ऍडवर्ब आहे ते म्हणजे देअर, तिथे, देअर म्हणजे तिथे. अशा पद्धतीने सेंटेन्स आहे. तिसरा आहे मॅनर ऍडवर्ब. त्याचं मीनिंग आहे दे शो हाऊ समथिंग इज डन, त्याची स्थिती, रीत किंवा मेथड किंवा पद्धत. मॅनर ऍडवर्ब म्हणजे रीतीचे क्रियाविशेषण. त्याचं एक्झाम्पल आहे फास्ट, फास्ट म्हणजे जलद, जॉयफुली, वेल, बॅडली, बॅडली म्हणजे दुर्दैवाने. आता सेंटेन्स आहे सी वर्क्स फास्ट, म्हणजे ती काम खूप जलद करते, ती काम जलद करते. तिथे फास्ट हे काय आहे? मॅनर आहे, रीत आहे, तिचे काम करण्याची पद्धत इथे दर्शवली आहे. मॅनर ऍडवर्ब आहे हे फास्ट. आता इथे चौथा टाइप आहे डिग्री ऍडवर्ब. डिग्री ऍडवर्ब म्हणजे पदवी क्रियाविशेषण, पदवीचे क्रियाविशेषण. दे हेल्प यू से हाऊ मच ऑफ समथिंग हॅपन, काहीतरी आपल्याला इथे पदवी दर्शवते, म्हणजे डिग्री क्रियाविशेषण इथे दर्शवतं. एक्झाम्पल आहे कम्प्लिटली म्हणजे संपूर्ण, फुल्ली, पार्शली म्हणजे पार्शली, ऑलमोस्ट म्हणजे जवळजवळ. आता इथे सेंटेन्स आहे सी ऑलमोस्ट फिनिश्ड द वर्क, तिने जवळजवळ ते काम पूर्ण केलेले आहे. काय केलेले आहे? पूर्ण केले होते. तिने ते काम जवळजवळ पूर्ण केले होते. तर ऑलमोस्ट हे काय आहे? ऑलमोस्ट हे डिग्री ऍडवर्ब आहे. त्याचं अशा पद्धतीने सेंटेन्स आहे सी ऑलमोस्ट फिनिश द वर्क, तिने ते काम जवळजवळ पूर्ण केले. तर पाचवा प्रकार आहे फ्रिक्वेन्सी ऍडवर्ब. फ्रिक्वेन्सी म्हणजे वारंवारता क्रियाविशेषण. दे हेल्प यू से हाऊ मेनी टाइम्स समथिंग हॅपन्स, आपल्याला वारंवारता दर्शवतो. इथे हे विशेषण आहे ना, वारंवारता दर्शवतो. एक्झाम्पल्स आहेत एव्हरीडे म्हणजे दररोज, प्रत्येक दिवशी, इयरली म्हणजे प्रत्येक वर्षी, ऑलवेज म्हणजे नेहमी. सेंटेन्स आहे ही लाईक टू वॉच टीव्ही एव्हरीडे, त्याला दररोज टीव्ही पाहायला आवडते. आता इथे एव्हरीडे हे फ्रिक्वेन्सी ऍडवर्ब आहे. एव्हरीडे अंडरलाईन करून घेतलेले आहे. एव्हरीडे हे फ्रिक्वेन्सी म्हणजे वारंवारता दर्शवते आहे, त्याला वारंवार म्हणजे दररोज हे क्रियाविशेषण इथे दर्शवलं आहे. तसेच पुढचा टाइप आहे इंट्रोगेटिव्ह ऍडवर्ब.
इंट्रोगेटिव्ह म्हणजे काय? प्रश्नार्थ. प्रत्येक ठिकाणी इंट्रोगेटिव्ह अशा काही थोडेसे सेम आपल्याला इथे टाइप दिसत आहेत. प्रत्येक पार्ट ऑफ स्पीच मधील टाइप मध्ये हे टाइप्स हे सेम दिसत आहेत, फक्त त्याचा अर्थ वेगळा होतो. प्रत्येक टाइप्स मध्ये अर्थ वेगळा होतोय. इंट्रोगेटिव्ह ऍडव्हर्ब म्हणजे प्रश्नार्थी किंवा प्रश्नार्थ क्रियाविशेषण. मिनिंग आहे ऍडव्हर्ब्स आर युज्ड टू आस्क क्वेश्चन. हे क्रियाविशेषण काय दर्शवतात? प्रश्न विचारण्यासाठी वापरलं जातं. आता त्याचे एक्झाम्पल्स आहेत वेअर, कोठे, व्हेन, केव्हा, हाव, किती, कसे, आणि व्हाय, का, व्हिच, कोणते. तसेच सेंटेन्स आहे तू कोठे गेला होतास. आता इथे व्हेअर हे काय आहे? व्हेअर हे इंट्रोगेटिव्ह ऍडव्हर्ब आहे. व्हेअर डिड यू गो, तू कोठे गेला होतास. व्हेअर हे ऍडव्हर्ब इंट्रोगेटिव्ह ऍडव्हर्ब आहे. रिक्वायर्ड टाइप आहे रिलेटिव्ह ऍडव्हर्ब. रिलेटिव्ह ऍडव्हर्ब म्हणजे सापेक्ष क्रियाविशेषण. दे कॅन यूज टू कनेक्ट टू क्लॉजेस इन अ सेंटेन्स और टू प्रोव्हाइड ऍडिशनल इन्फॉर्मेशन. आता इथे दोन क्लॉजेस म्हणजे टू क्लॉजेस म्हणजे दोन खंड कनेक्ट करण्यासाठी, वाक्यातील दोन खंड एकत्रित करण्यासाठी ह्या ऍडव्हर्बचा किंवा क्रियाविशेषणचा उपयोग केला जातो. किंवा ऍडिशनल इन्फॉर्मेशन अधिक माहिती देण्यासाठी सुद्धा याचा वापर केला जातो. एक्झाम्पल्स आहेत व्हेअर. व्हेअर म्हणजे कोठे, व्हेन किंवा व्हाय, का, कसे, व्हाय, का, हाव, कसे, किती, ईटीसी. त्याचं सेंटेन्स आहे आय विल रिमेंबर द डे व्हेन वी फर्स्ट मीट. आय विल रिमेंबर मला तो दिवस माहिती आहे, मला तो दिवस लक्षात आहे जेव्हा आपण पहिल्यांदा भेटलो होतो. इथे व्हेन आहे ना, व्हेन हे रिलेटिव्ह ऍडव्हर्ब आहे. व्हेन हे काय आहे? रिलेटिव्ह ऍडव्हर्ब आहे. म्हणजे रिलेशन यामध्ये ह्या दोन वाक्यामधील रिलेशन दाखवलेले आहे, सापेक्ष क्रियाविशेषण दर्शवतो. तसेच आठवा टाइप आहे कंजक्टिव्ह ऍडव्हर्ब. आता त्याचं मीनिंग आहे कंजक्टिव्ह ऍडव्हर्ब म्हणजे काय? संयुक्त क्रियाविशेषण. ऍडव्हर्ब्स आर युज्ड टू जॉइन टू क्लॉजेस टुगेदर. म्हणजे दोन खंड एकत्रितपणे जोडण्यासाठी, जॉइन करण्यासाठी हे क्रियाविशेषण वापरलं जातं. दे शो द रिलेशनशिप बिटवीन टू आयडियाज. म्हणजे काय होतं? कोणत्याही वाक्यामध्ये दोन खंड एकत्रित जोडण्यासाठी हे कंजक्टिव्ह क्रियाविशेषण वापरलं जातं. कंजक्टिव्ह ऍडव्हर्ब वापरलं जातं, संयुक्त क्रियाविशेषण वापरलं जातं. त्यालाच आपण लिंकिंग किंवा कनेक्टिव्ह ऍडव्हर्ब सुद्धा म्हणतो. आता एक्झाम्पल आहे देअरफॉर. देअरफॉर म्हणजे म्हणून, हावेवर म्हणजे तरी, तथापि, मोरओव्हर म्हणजे शिवाय, मोरओव्हर म्हणजे शिवाय, ईटीसी. सेंटेन्स ही वॉज लेट. मोरओव्हर ही फॉरवर्ड हिज वॉलेट. ही वॉज लेट म्हणजे त्याला उशीर झाला. का? शिवाय त्याचे पॉकेट सुद्धा विसरले. काय झालं? ही फॉरवर्ड हिज वॉलेट म्हणजे त्याचं पॉकेट सुद्धा त्याने विसरलेलं आहे. अशा पद्धतीने हे वाक्य आहे. इथे मोर ओव्हर आहे ना, ते कंजेक्टिव्ह संयुक्त क्रियाविशेषण आहे. इथे अंडरलाईन करून घेतलेले आहे. 9 आहे ऍडव्हर्बियल फ्रेजेस. ऍडव्हर्बियल फ्रेजेस म्हणजे वाक्यांश क्रियाविशेषण. त्याला मीनिंग आहे त्याचे दे आर युज्ड टू मॉडिफाय ऍडजेक्टिव्ह अँड ऍडजेक्टिव्ह अँड other adverb they used composed two or more words. इथे ऍडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण किंवा दुसरे क्रियाविशेषण, other adverb दुसरे क्रियाविशेषण तयार करण्यासाठी हे ऍडवर्ब वापरलं जातं. आता एक्झाम्पल द्वारे सिद्ध करूया. एक्झाम्पल आहे इन द मॉर्निंग म्हणजे सकाळी, इन द आफ्टरनून दुपारी, ऍट नाईट रात्री. सेंटेन्स आहे ही लाईक टू टेक अ वॉक इन द आफ्टरनून. त्याला दुपारी चालायला आवडते. आता इथे इन द आफ्टरनून हे काय आहे? ऍडव्हर्बियल फ्रेजेस आहे. कोणतं? इन द आफ्टरनून म्हणजे दुपारी, त्याला दुपारी चालायला आवडते. 10वा टाइप आहे फोकसिंग ऍडव्हर्ब. म्हणजे फोकसिंग म्हणजे लक्ष केंद्रित क्रियाविशेषण. दे आर टिपिकली पोझिशन्ड नेक्स्ट टू द वर्ड दे आर अटेन्शन टू. त्याचं मीनिंग काय आहे? दे आर टिपिकली पोझिशन्ड नेक्स्ट टू द वर्ड दे आर अटेन्शन टू. म्हणजे काय? लक्ष केंद्रित करतं. कोणत्याही वाक्यामध्ये हे क्रियाविशेषण लक्ष केंद्रित करतं. एक्झाम्पल आहे जस्ट, स्पेशली. जस्ट म्हणजे लगेच, आता, स्पेशली. दहावा प्रकार आहे फोकसिंग ऍडव्हर्ब म्हणजे लक्ष केंद्रित क्रियाविशेषण. दे आर टिपिकली पोझिशन्ड नेक्स्ट टू द वर्ड दे आर अटेन्शन टू. म्हणजे शक्यतो ते शब्दाच्या शेजारी हे क्रियाविशेषण असतं आणि ते कोणत्याही हे क्रियाविशेषण लक्ष केंद्रित क्रियाविशेषण आहे. एक्झाम्पल आहे जस्ट म्हणजे लगेच, आता, स्पेशली म्हणजे मुख्यतः किंवा विशेषतः,
आयदर नायदर हे फोकसिंग ऍडव्हर्ब म्हणजे काय, लक्ष केंद्रित क्रियाविशेषणे. त्याचे मीनिंग आहे दे आर टिपिकली पोझिशन्ड नेक्स्ट टू द वर्ड दे आर अटेन्शन टू. म्हणजे काय, जेणेकरून हे प्रत्येक शब्दाच्या शेजारी येतो. कोणतं क्रियाविशेषण, फोकसिंग क्रियाविशेषण म्हणजे लक्ष केंद्रित क्रियाविशेषण. दे आर अटेन्शन टू. एक्झाम्पल आहे जस्ट म्हणजे लगेच, आता, स्पेशली मुख्यतः किंवा विशेषतः. आयदर म्हणजे एकतर किंवा दोघांपैकी एक. नायदर म्हणजे कोणतेही नाही, एकही नाही, ईटीसी. आता सेंटेन्स लिहूया. सेंटेन्स आहे सायली लव्हज रीडिंग स्पेशली फिक्शन. सायलीला रीडिंग करायला म्हणजे वाचायला आवडते. स्पेशली फिक्शन म्हणजे काल्पनिक कथास, म्हणजे इथे स्पेशली आहे ना ते फिक्शन स्पेशली फोकसिंग ऍडव्हर्ब आहे. पद्धतीने आपण इथे प्रत्येक उदाहरणासह आपण सेंटेन्सेस सुद्धा प्रत्येक टाइपचे घेतलेले आहेत. तर या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब मात्र करा. थँक्यू.